पुढची बातमी बाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कुटुंबाला भाजपकडून 3 तिकीटे देण्यात आली। नार्वेकर कुटुंबातील 2 स्थानिक नगरसेवकांसोबत एक अतिरिक्त तिकीट देण्यात आले। मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर या माजी नगरसेवकांना तिकीट देण्यात आले, तर गौरवी शिवलकर नार्वेकर यांना पहिल्यांदाच तिकीट देण्यात आले। गौरवी शिवलकर नार्वेकर या राहुल नार्वेकरांच्या चुलत बहीण आहेत। मकरंद हे राहुल नार्वेकरांचे बंधू आहेत, तर हर्षिता नार्वेकरांच्या बहिणी आहेत। महानगरपालिकेची निवडणूक आता काही दिवसांवरती आहे आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे आणि आपल्यासोबत आता माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर आहेत। आपण ते त्यांच्याशी बोलूया। ताई, आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा आणि आज तुम्ही अर्ज भरण्यासाठी जातात, काय सांगा? पहिली गोष्ट तर आम्ही आमचे पार्टी नेतृत्व आम्ही भाजपाचे वरिष्ठ आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांचे आभार मानते। आपले मुंबई अध्यक्ष अमित साटमजी आहे त्यांचे आभार मानते। ते आम्हाला ते संधी दिली आहे आणि आम्हाला योग्य आणि सक्षम त्यांना वाटलं की आम्ही सक्षम आहोत हे करायला, म्हणून त्यांच्यासाठी त्यांचे आभार। पेडेस्ट्रियनायझेशन आहे, ट्रॅफिक आणि पार्किंगचे रहिवाशांचे खूप मुद्दे आहेत, त्याचा कसा उपाययोजना करू शकतो आणि आपले जे हॉकिंग झोन्स करणं आपल्या TVC प्रॉब्लेम आहे खूप वर्षापासून, कारण BMC नाही झाली आहे ते आपण मुद्दे तिकडे राबवू आणि आपले क्लायमेट रेझिलियन्सचे मुजले आहे, म्हणजे AQI वाढला आहे, त्याच्यासाठी काय वृक्षारोपण करायचं असेल। बाकी असले पेडेस्ट्रियनायझेशन खूप राहील, कारण इकडे खूप फुटफॉल असतो, तर ते मुद्दा खूप मोठा आहे आपल्या लोकांसाठी। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्यांचा आशीर्वाद आमच्याकडे राहणार, कारण आम्ही नवीन आलेलो नाही आहेत। त्यांना माहिती आहे की आम्ही काम करतो आणि कर्ममध्ये विश्वास आहे आम्हाला। भगवान पुन्हा नगरसेवक तुम्ही बघा। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारेचा मनोज जयकर, जय महाराष्ट्र।